राधिका, मला एक निनावी फोन आला होता आणि फोन करणारी व्यक्ती म्हणाली जानकी आत्ता गोव्याला आहे म्हणून. हे कसं शक्य आहे? जानकी तर रमावतीला गेलीये. माझाही विश्वास आहे जानकीवर, पण का कोणास ठाऊक मन सारखं खातंय. मी तुम्हाला एक सांगू, मनात संशयाचं भूत गोंधळ घालण्यापूर्वी प्रत्यक्ष जाऊन खात्री करून घ्या. दरवेळी जानकीच्या बाबतीतली कोणतीही बातमी हा आर्यन मलाच का देतोय? नक्की त्याच्या मनात आहे तरी काय? त्याला नरसिंह भाऊजींचा राग आहे का जानकीचा? पाणी कुठंतरी चांगलंच मुरतंय. दादा कुठे दिसत नाहीये. रमावतीला गेलेत ते. हो, कारण त्यांना एक निनावी फोन आला होता की जानकी रमावतीला नसून गोव्याला गेली. कमाल आहे, घरात इतकं काही घडतंय आणि घरातल्या माणसांना काही कल्पनाच नाहीये. पण मला माहितीये ना. मी घरातल्या माणसांना म्हणालो. तुम्ही असं अचानक? जानकी कुठे? ती सुमित्राकडे गेली आहे. म्हणजे ते काय ना की जानकी, सुमित्रा आणि जानकी बऱ्याच दिवस भेटल्या नाहीत ना, बोलत बसले असते. येतील ते. तुम्ही या ना, या ना, आज बस. या की आतमध्ये. आपण आतमध्येच बोलूया. या या सर. ये रकमे नुसती उभी काय जेवण करता. मी सांगितलं ना तुम्हाला, मला खरंच भूक नाहीये. आणि जानकी सुमित्राकडेच गेले ना. फोन लागेल त्याचा, मी फोन करतो. तुम्ही केव्हा आला? जुन्याने फोन करायचा होतात ना. ही पोरी तू उभी काय जा पटकन चाय टाक. मी आले. तू नक्की कुठे गेलतीस? सांगितलं ना तुला, तुम्ही त्याला घेऊन मुंबईला गेले होते. थोबाड फोडीन माझ्याशी खोटं बोलशील तर. मी संध्याकाळीच पुजारी काकांच्या घरी गेलते, तेव्हा सुमित्रा घरातच होती. आई, मी तुला सगळं सांगते, पण नंतर. पांडुरंगानंतर माझा समजा विश्वास माझ्या पोरीवर आहे. पण जर का तुझ्या हातून काही वाईट रंगात घडलं तर माझ्या गळ्यात धोंडा बांधून मी विहिरीत जीव देऊन लक्षात ठेव. तुम्ही लोक येईपर्यंत मी जागीच आहे. अच्छा, काय ग, तुझा नवरा येतोय का तुला घ्यायला? नाही, एवढ्या रात्रीही जागी राहते असं म्हणालीस म्हणून विचारलं. तो लाख येईल का? पण मी जायला हवं ना. मग कोण येते एवढ्या रात्री? अगं, रमावतीहून नरसिंहराव जानकीला घेऊन येते. काही कारण नसेल आज मी यांच्याशी खोटं बोलले. खोट्याकडेपणाचा आळ स्वतःवर घेतला. पण हे सगळं मला ज्या माणसामुळे करावं लागतंय ना, त्याला मी आता सोडणार नाही. एके दिवस आर्यन मला भेटायला बोलवत होता ना, आता मी त्याला स्वतःहून भेटायला जाईन.